गंगापूर नावाचं एक गाव होतं, जिथे भोलानाथ आपल्या बायको काव्या आणि आपल्या मुलांबरोबर राहायचा. भोलानाथ एक कंजूस व्यापारी होता. तो शहरमधून कपडे घेऊन येऊन गावामध्ये विकत राहायचा. अरे भाग्यवान, कुठे आहेस तू? आणि माझी चहा किती वेळात येईल? घेऊन येते बाबा, घेऊन येते. सकाळ झाली नाही की तुमची चायची चुस्कीचा ड्रामा सुरू. काव्या भोलानाथला एक ट्रे मध्ये चाय घेऊन देते, ज्याच्यामध्ये खूप सगळे बिस्किट्स आणि खूप सगळे वेफर्स पण ठेवलेले होते. अरे हे कोणाच्या लग्नातून घेऊन आलीस? एवढे सगळे बिस्किट आणि एवढे सगळे वेफर कुठून घेऊन आलीस? आज मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझे दूरचे मामा आज आपल्या घरामध्ये दावतसाठी येणार आहेत. ह्यामुळे मी आज चांगले चांगले पक्वान आणि चांगली चांगली व्यवस्था केली आहे. पण माझी बायको, एवढे सगळे पैसे तुझ्याकडे आले कुठून? तू तर सगळे पैसे बँकेमध्ये जमा केले होते. हो, मी तर तुमचे पूर्ण 1000 रुपये काढून घेतले होते. चांगलं नाही वाटत ना की पाहुणे घरी आले आणि त्यांचं स्वागत कोरडेपणाने करू. काय बोललीस? 1000 रुपये? एवढे सगळे पैसे तू खर्च केलेस? हे देवा, माझ्या पूर्ण 3 दिवसाची कमाई पोट कापून कापून बनवली होती, घालवली. आणि तू आहेस की चहा आणि पक्वान बनवत आहेस? भोलानाथ सगळे बिस्किट्स आणि मिठाईया उचलून एका बॅग मध्ये बंद करतो. मी चाललोय या फालतूच्या गोष्टींना दुकानात वापस करायला, आणि मला यापासून कोणीच नाही थांबवू शकत. भोलानाथ दुकानात जाऊन सगळ्या सामग्र्या परत करून देतो, ज्यामुळे काव्याला खूप जास्त वाईट वाटतं. काय फायदा ह्यांच्या एवढ्या कमाईचा? स्वतःचा परिवार मनपसंत खाना पण खाऊ नाही शकत. मी आपल्या मुलांना घेऊन मायकी निघून जाते. मला नाही राहायचं ह्या घरामध्ये ह्यांच्या बरोबर. छे! काव्य आपल्या मुलांना घेऊन आपल्या मायकी निघून जाते आणि भोलानाथ घरी एकटाच होऊन जातो. पण त्याला आपल्या बायकोने आपल्या मुलांची काहीच काळजी नव्हती. चांगलं झालं काव्य आणि मुलं माहेरी गेले. काही दिवसात दिवाळी आहे. जर इथे राहिले असते तर काय माहिती किती खर्च झाला असता. एकटा राहील, डाळ आणि भात खाऊन आपलं चांगलं जीवन व्यतीत करेल. भोलानाथने आपला व्यापार एकटाच चालवायला लागला. काही दिवस निघून गेले होते. भोलानाथचा कपड्यांचा व्यापार ठप होण्याच्या कगारवर होता. अरे भाऊ, हा सूट केवढ्याला दिला तुम्ही? अरे हा फक्त 300 रुपयाला. अरे सुती कपडा एवढा महाग आहे तर जाऊ द्या, मला तुमच्या दुकानातून काही खरेदी नाही करायचंय भैया. एवढं बोलून तो ग्राहक तिथून निघून गेला. 2 दिवस अजून निघाले. भोलानाथ दुकानावर एकटाच बसलेला होता. ना एकही ग्राहक दुकानावर येत होता आणि नाही एखाद्या वस्तूची विक्री होत होती, ज्यामुळे परेशान होऊन भोलानाथने आपल्या कपड्यांच्या दुकानाला बंद करून टाकली आणि तिथून आपल्या घरासाठी निघून गेला. तेव्हा त्याला गावाचे 2 मित्र बोलताना दिसले. अरे ऐकलं की नाही तू? गावाच्या बाहेर एक मायावी माणूस आलाय, जो लोकांची सगळी इच्छा पूर्ण करतो आणि त्यांना एकदम धनवान बनवून टाकतो. हो हो, ही गोष्ट मी पण ऐकली आहे. जर असं आहे तर आपल्याला सुद्धा त्या मायावीकडे जावं लागेल आणि आपली मनोकामना पूर्ण करावी लागेल. त्या दोघांची गोष्ट ऐकून भोलानाथ मनातल्या मनात विचार करू लागला. जर ही गोष्ट खरी आहे तर त्या मायावी माणसाला मला पण भेटावं लागेल. माझ्या खूप साऱ्या इच्छा आहेत. जर त्या सगळ्या खऱ्या झाल्या तर मी ह्या गावाचा आणि या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होऊन जाईल. भोलानाथने लवकरच आपल्या बायकोने आपल्या मुलांना आपल्या घरी बोलवलं आणि काव्याला काही रुपये देऊन म्हणाला, आज तुम्ही सगळे चांगले पक्वान बनवा. मी आपल्या एका खास पाहुण्याला घरी घेऊन येत आहे. त्यांच्या खातरदारीमध्ये काही कमी नाही झाली पाहिजे. तुमची तब्येत तर ठीक आहे ना हो? तुम्ही कधीपासून बदलला? तुम्ही तर कधी पण एवढे पैसे खर्च नाही करत. तर आज तुम्हाला काय झालं आहे? अशी काही गोष्ट नाहीये. तुला जेवढं मी सांगितलंय तेवढं कर बस. भोलानाथ आपल्या गावाच्या जंगलमध्ये जाऊन थांबला आणि त्या मायावी माणसाला शोधायला लागला. बघताच बघता भोलानाथला एक आरशाचं घर दिसायला लागलं, ज्या घराच्या बाहेर एक सुंदर माणूस ध्यानमध्ये लीन दिसत होता. असं वाटतंय हा मायावी माणूस हाच आहे, ज्याची सगळी गोष्ट हीच करत होते. मी जाऊन त्याला माझ्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये फसवतो आणि मला माल होऊन जाईल. भोलानाथ त्या मायावी माणसाच्या घराच्या बाहेर उभा राहिला आणि बोलायला लागला. अरे धन्यवाद आमचे की तुम्ही आमच्या गावामध्ये आलात.
ये भोलेनाथ ये. 100 वर्ष तपस्या करून मी हे गुण शिकले आहेत. सांग, मी तुझी काय सहायता करू शकतो? अरे नाही, मी काही लालचमध्ये इथे नाही आलोय. मी तुमची फक्त सेवा करू इच्छितो. कृपा करून तुम्ही माझ्या घरी या आणि फक्त भोजन करून जा. त्याच्यापेक्षा मोठं माझ्यासाठी काहीच नाही. बस तुमचा सत्कार करायचा आहे मला. एवढे मोठे महान पुरुष माझ्या गावात जे आलेले आहेत. अरे ही तर खूप मोठी गोष्ट केली भोलेनाथ. आजच्या या कलियुगमध्ये कोणी कोणाच्या सोबत नाहीये आणि तू मला न्योता द्यायला आलायस. याच्यापेक्षा मोठी गोष्ट तर काही नाही होऊ शकत माझ्यासाठी. भोलानाथ त्या मायावी माणसाला घेऊन आपल्या घरी आला आणि घरामध्ये त्या माणसाचं मन भरून काळजी घ्यायला लागला. काव्याने स्वादिष्ट भोजन आणि चांगले चांगले पक्वान बनवून त्या माणसाच्या समोर ठेवले. अरे किती खाशील? एवढा तर माझा परिवार सुद्धा एकत्र मिळून खात नाही. खूपच स्वादिष्ट जेवण होतं भोलेनाथ. मी तुझ्या सेवेपासून खुश झालो. आता सांग मला तुझी काय इच्छा आहे, मी ती पूर्ण करेल. माझी काही जास्त मोठी इच्छा नाहीये. बस माझी इच्छा आहे की मी खूप धनवान होऊन जाईल आणि माझ्या परिवाराला सगळी खुशी देईल. याच्यापेक्षा जास्त मला काही पाहिजे नाही. तुझी इच्छा जरूर पूर्ण होणार. मी तुला सोन्याचे 4 फटाके देतोय. एवढं बोलून त्या माणसाने भोलानाथच्या समोर 4 पटाके ठेवले, ज्याच्यामध्ये सोन्याची फुलझडी, सोन्याचा अनार, सोन्याची चक्री, सोन्याचा रॉकेट पण होता. हे काय आहे? मी काही समजलं नाही. तुझ्या समोर 4 सोन्याचे फटाके आहेत. सोन्याची फुलबाजी जशी जळवशील तुला सोन्याचे सिक्के मिळतील. सोन्याचा अनार जळवशील तर तेव्हा तुला खूप सारे सोन्याचे गहने मिळतील. सोन्याची चक्री जळवशील तुला जीवनभरचं सगळं सुख मिळेल. तू जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनशील. पण सोन्याचं रॉकेट नाही जळवायचंय. त्याला जळवल्यामुळे धोका पण होऊ शकतो. हो ठीक आहे. सोन्याचं रॉकेट मी कधीच नाही जळवणार. एवढं बोलून तो सुंदर माणूस तिथून निघून गेला. सोन्याच्या पटाक्यांना घेऊन भोलानाथ खूप जास्त प्रसन्न होता. अहो, आमच्याकडे तर पहिल्यापासूनच एवढं सगळं आहे. आम्हाला ह्या सगळ्यांची काय गरज आहे? अरे तू शांत राहा आणि माझ्या मध्ये मध्ये करूच नकोस. भोलानाथ त्या पटाक्यांना घेऊन आपल्या घराच्या बाहेर निघाला आणि सगळ्यात पहिला सोन्याची फुलझडी जाळवायला लागला. त्याने जसंच सोन्याची फुलझडी जाळवली त्याच्यामधून 2 सोन्याचे सिक्के निघाले, ज्याला बघून भोलानाथ खूप प्रसन्न झाला. या सिक्क्यांना मी काव्याला देईल. याला तोडून काव्या सोन्याचे दागिने बनवेल. आता मी सोन्याचा अनारवा लावेल. आणि मग काय होतं? सोन्याच्या लालचमध्ये तो सोन्याचा अनार जाळवायला लागला. सोन्याचा अनार जसं जळला त्याच्यामधून खूप सगळे सोन्याचे आभूषण निघाले, ज्याला बघून भोलानाथ खूप प्रसन्न झाला. आता मी या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. मला आता संपत्ती, धन, बल मध्ये कोणीच नाही हरवू शकत. पैसे आणि सोन्याच्या लालचने भोलानाथच्या डोळ्यामध्ये असा सवार झाला होता की भोलानाथने ताबडतोब सोन्याची चक्रीमध्ये पण आग लावली. जसंच सोन्याची चक्री जळली, ती चक्री फिरता फिरता भोलानाथला एका वेगळ्याच महलमध्ये घेऊन गेली. त्या महलमध्ये प्रत्येक ठिकाणी सोनाच सोना होता. या महलाचा आणि सोन्याचा मी एकलौता मालक आहे. मी दुनियाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये माझा सुखी संसार चालू करू शकतो. आणि अजून सुद्धा माझ्याकडे सोन्याचं रॉकेट वाचलेलं आहे. मी याला सुद्धा जळवून टाकेल. जर मी याला सुद्धा जळवलं तर मग तर हिरे आणि किमती सामान पण असतील. मी पण त्या मायावी व्यक्तीसारखाच बनून जाईल. भोलानाथ लालचमध्ये येऊन आपल्या जवळ उरलेल्या सोन्याच्या रॉकेटला पण जाळून टाकतो. रॉकेट त्या जाग्यातून खूप दूर जायला लागतो आणि त्याचा पाठलाग करताना भोलानाथ एका जंगलमध्ये जाऊन पोचतो. अरे हे इतक्या दूर कस काय रॉकेट आलं? मला तर काही समजतच नाहीये. मला त्या रॉकेटच्या मागे पळावं लागेल. ते रॉकेट जंगलच्या आकाशामध्ये जाऊन फुटतं. जसंच रॉकेट फुटतो पूर्ण जंगल सोन्याच्या रंगाचा दिसायला लागतो. जसं पूर्ण जंगल सोन्याचं झालं आहे. जसंच त्या जंगलमध्ये भोलानाथ पोचतो तिथे त्याला काही म्हातारे माणसं दिसतात, जे त्या सोनेरी जंगलामध्ये होते. तुम्ही सगळे कोण आहात आणि या सोन्याच्या जंगलमध्ये काय करत आहात? हे सगळं सोनं माझं आहे.
मी आधीच सांगून ठेवत आहे. हे सोनं घेऊन तू काय करशील बाळा? तू या जंगलाच्या बाहेर नाही जाऊ शकत. आम्ही या जंगलामध्ये 20 वर्षापासून बंद आहेत. जर सोन्याच्या शिवाय काहीच नाहीये. आम्ही पण त्या सोन्याच्या चक्करमध्ये त्या मायावी व्यक्तीच्या बोलण्यामध्ये फसलो. आज आमच्याकडे संपत्ती आहे, फक्त हे जंगल, अजून काहीच नाही. हे तुम्ही काय बोलत आहेत? हे असं बिलकुल नाही होऊ शकत. भोलानाथ त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून घाबरून जातो. जसंच तो त्या सोन्याच्या जंगलाच्या बाहेर जायचा प्रयत्न करतो, तो एका अदृश्य भिंतीला आदळून खालती पडतो आणि भोलानाथ लाचार होऊन तिथेच राहतो. तुमचे बाबा अजूनपर्यंत नाही आले. मला तर खूप भीती वाटत आहे. माहित नाही ते कुठे असतील. नक्कीच ते एखाद्या संकटामध्ये पडले असतील. काव्या घराच्या बाहेर निघाली आणि तिने बघितलं की फुलझडी, अनार आणि चक्री जळून फुटून गेल्या होत्या. ती समजून गेली होती की भोलानाथने सोन्याचा रॉकेट पण जाळून टाकला आहे आणि मग ती त्याच मायावी माणसाकडे जाते. मला माहिती आहे की तुम्हीच माझ्या नवऱ्याला काहीतरी केलं आहे. तुम्ही का माझा सुहाग उजळायला लागला आहे? कृपा करा माझ्यावर, प्रेम करा. अरे भोलेनाथ आपल्या केलेल्यावरतीच पछतावा करत आहे. जेव्हा त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होईल तेव्हा स्वतःच घरी येऊन जाईल. दुसरीकडे त्या सोन्याच्या जंगलमध्ये भोलानाथला आपल्या चुकीचा अहसास झाला आणि त्याच क्षणामध्ये भोलानाथ आपल्या घराच्या बाहेर आला आणि त्याच्या हातामध्ये काही पण नव्हतं. आपल्या बायको काव्याला बघून भोलानाथ खूप जास्त प्रसन्न झाला. माझ्या ह्याच लालचीपणामुळे मी आज संकटात सापडलो होतो. मी कधीच नव्हता विचार केला की खरं धन माझा परिवार आहे, अजून कोणीच नाहीये. आजच्या नंतर यानंतर मी कधीच कुठल्या वाईट गोष्टीत नाही जाणार आणि नाही मी त्याच्या ह्याच्यामध्ये फसून जाणार.